ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपले स्वागत। हेडलाईन्स नंतर गावखेड्यांच्या बातम्यांचा वेगवान आढावा माझं गाव माझा जिल्हामधून। जळगावात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला पुन्हा धक्का। राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी दिला जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा। राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता। शेतकरी कर्जमाफीसाठी अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा। प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू आंदोलनात सहभागी। बच्चू कडू शिवसेनेच्या मंचावर उपस्थित राहिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ। वर्ध्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं धरणे आंदोलन। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर। हिंगणघाट आणि वर्ध्यातील पदाधिकारी आंदोलनात सहभागी। वाशिममध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा। मात्र मोर्चाला अल्प प्रतिसाद मिळाल्याचं निदर्शनास। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावर। विविध वस्तूंच्या प्रदर्शनाला दिली भेट। यावेळी मंत्री शंभूराज देसाई देखील उपस्थित होते। नांदेडमध्ये पोलीस मुख्यालय मैदानात रोजगार मेळाव्याचं आयोजन। युवकांना विविध कंपन्यांमध्ये नोकऱ्यांच्या संधी मिळण्यासाठी हा मेळावा। 100 कंपन्या सहभागी होणार असल्याची माहिती। पुरंदर विमानतळाच्या ड्रोन सर्वेक्षणाला स्थानिकांचा विरोध। शेतकऱ्यांनी ड्रोन सर्वे बंद पाडला। यावेळी पोलीस आणि स्थानिक शेतकऱ्यांमध्ये वाद झाला। महाबळेश्वरच्या वेण्णा लेक परिसरातील 28 स्टॉल धारकांचा जलसमाधीचा प्रयत्न। वन विभागाद्वारे स्टॉल काढून टाकण्यात आल्यानं महापर्यटन महोत्सवाच्या दिवशी हे आंदोलन करण्यात आलं। 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। बीडच्या परळीमधील वाण धरणातील पाणी नदीला सोडू नका या मागणीसाठी आंदोलन। प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे। जळगावच्या चोपड्यातून 12 लाखांचे बोगस बियाणे जप्त करण्यात आले। तावसे बुद्रुकमध्ये आंब्याच्या झाडाखाली हे बोगस बियाणे सापडले। गेल्या 10 दिवसातील ही दुसरी मोठी कारवाई आहे। नाशिक जिल्हा बँकेचे प्रशासक प्रतापसिंग चव्हाण यांचा राजीनामा। कर्ज वसुलीवर लोकप्रतिनिधींचा दबाव असल्यानं पद सोडल्याची सूत्रांची माहिती। मात्र यावर बोलण्यास चव्हाण यांचा नकार। भंडाऱ्याच्या तुमसरमधील फादर अँगल शाळेतील 7 विद्यार्थ्यांच्या टीसी परत करण्यावर पालकांचा विरोध। तुमसर पंचायत समितीसमोर दिवसभर आंदोलन। चौकशी समिती गठीत करण्याचं आश्वासन। वाशिम शहरातील वाईन शॉपला भीषण आग लागली। विद्युत वाहिनीच्या तांत्रिक बिघाडीमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त। चाळीसगाव वन परिक्षेत्रात 5 हरणांची बेकायदेशीर शिकार। वन विभागाची धाडसी कारवाई। सिनेस्टाईल पाठलाग करत शिकाऱ्यांचे वाहन आणि हरणांचे मृतदेह जप्त करण्यात आले। बीडमधील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या बॅगॅस आणि इतर साहित्याला आग। 50 लाखांचं नुकसान। वेळीच आग आटोक्यात आल्यानं मोठा अनर्थ टळला। सांगली शहरामध्ये 5 वर्षीय चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याचा हल्ला। या हल्ल्यामध्ये मुलाच्या पोटाला गंभीर जखमा। उपचार सुरू आहेत। मात्र भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यानं सांगलीकरांमध्ये भीतीचं वातावरण। सांगलीतल्या कर्मवीर पतसंस्थेसमोरून 13 तोळे सोनं लंपास करण्यात आलं। बँकेत सोनं लॉकरला ठेवण्यासाठी आल्यानंतर ही घटना घडली आहे। ड्रायव्हरनेच मित्राच्या मदतीने चोरीचा प्लॅन रचला। भांडूपच्या टेंभीपाडा परिसरात घरफोडीची घटना। बंद घरांवर पाळत ठेवून रात्री घरफोडी करणाऱ्याला अट्टल गुन्हेगाराला अटक। भांडूप पोलिसांची कारवाई। आणि आता काही रिपोर्ट सविस्तरपणे पाहूयात। पहलगाम मधल्या पर्यटकांवरच्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचाच हात आहे हे तेव्हाच लक्षात आलं। आता याचे धडधडीत पुरावे सुद्धा समोर आलेत। हल्ल्याचा तपास करणाऱ्या एनआयएच्या प्राथमिक अहवालात मोठा खुलासा समोर आलाय। सूत्रांच्या माहितीनुसार हल्ल्यामागे पाकिस्तानी लष्कर, आयएसआय आणि लष्कर-ए-तोयबाचा हात आहे। या हल्ल्याचा कट थेट पाकिस्तानी लष्कर-ए-तोयबाच्या हेडक्वार्टरमध्ये शिजला। पाहूयात याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा